आमची किट्टू खेळते मस्त. तुमच्याकडे पण असं एक पीस आहे का की चपाती बनवायला सुरुवात केली की आधी तिला नैवेद्य द्यावा लागतो. नमस्ते सर्वांना, कसे आहात? बरे आहात ना? तर मी सुरेखा, माझ्या चॅनेलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. मी एक आज वाळवणी पदार्थापासून एक रेसिपी बनवलेली आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता इथलं किचन वाटा मी सगळं क्लीन करून घेते. हा एक तुम्हाला एक प्रोडक्ट दाखवायचा आहे, मोबाईल होल्डर. ह्याला ड्रीची वगैरे काही गरज नाही आहे, ते कुठे पण आपण चिपकवू शकतो आणि हँग करू शकतो मोबाईल, आणि चार्जिंगला लावू शकतो. आणि त्याला दोन साईडला हुक पण आहे, तिथे की किंवा चार्जरची वायर पण वरती टांगून ठेवू शकतो. तर तुम्हाला हा प्रोडक्ट कसा वाटला आणि जर तुम्हाला आवडला असेल तर याची तर मी लिंक देणारच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर तिथे तुम्ही जाऊन बाय करू शकता. ह्यामध्ये 2चा पण सेट आहे, 4चा सेट आहे, असं कंबो सेट आहे. बाय वन गेट वन फ्री. आणि मिशोवरती आता ऑफर्स चालू आहेत मान्सून, तर तिथे तुम्ही खरंच कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. कमी प्राईजमध्ये तुम्हाला कुठेच भेटणार नाही आहे, तर तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. काल मी दीप अमावस्याला भरपूर आरत्या काढलेल्या होत्या, तुम्ही पाहिलंच असेल. आणि त्या मला आता परत स्वच्छ करून ठेवायच्या होत्या, परत उपयोगी येतील. ज्या त्या गोष्टी आपण वेळेवर केल्या पाहिजेत, ते कोणत्याही असो. तर माझ्याकडे आहे ना पितळच्या मोठ्या समया नाही आहेत. बघू, आपण पुढे घेण्याचा विचार आहे. कधी त्याची गरजच पडली नाही, कारण का की आपण असं गणपती गौराई असे जे मोठे डेकोरेशन वगैरे घरामध्ये असतात, तेव्हा ते असं व्यवस्थित वाटतं. पण आम्ही एकदाही केलं नाही. आणि दिवाळीला पण आम्ही नेहमी सासरीच जातो. इथं दिवाळी फक्त एकच वर्ष केलेली. तेवढ्यात किट्टूचे पप्पा आल्यानंतरची रिॲक्शन. शेपू, केळी, गवारी. तर मी आज बनवणार आहे कुरडई असते ना गव्हापासून बनवलेली, वाळवणी पदार्थ आहे हा. तर याच्यापासून मी भाजी बनवणार आहे. तर ह्याला 10-15 मिनटं भिजत ठेवायचं. कोणते साहित्य घेतलेले आहे? टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा आणि कोथिंबीर, आणि सोबतच लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ, हळद, आणि याच्यामध्ये जिरे आणि मोहरी आहे मिक्सी. तर आता चला, इकडं भिजलंय पण हे. यामध्ये थोडंसं तेल होतं, तेल चांगलं तापू द्यायचं. तर चला, आपलं तेल चांगलं तापलेलं आहे, तर त्यामध्ये मोहरी सोडू. मोहरी याची तटवायला पाहिजे चांगली. तटल्यानंतर मग कांदा टाकायचा, तर परतून घ्यायचा. परतला त्यामध्ये आता हिरवी मिरची टाकली. हिरवी मिरची पण चांगली परतून घ्यायची. टोमॅटो करायचे, हे पण चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं. आता यामध्ये लवकर फ्राय होण्यासाठी मीठ टाकायचं, तर लवकर कांदा परततो आणि शिजतो पण. त्यामध्ये हळद टाकायचा एक चमचा, परत ही लाल मिरची पावडर. आपल्या तिखट जेवढं लागतं ना त्यानुसार तुम्ही टाकू शकता. आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमी केली मी थोडं, तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलाय. थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक चिरून घेतलेली, आणि असं मिक्स करायचं. तर बघा, आता हे सगळं आपलं एकजीव झालेलं आहे. किती कमी दिसतंय त्याची क्वांटिटी. तर आता त्यामध्ये असं वरचेवर घ्यायचं आणि ह्यामध्ये असं मिक्स करायचं. आणि यामध्ये ना तरी येण्यासाठी गरम पाणी घालायचं, म्हणजे चांगलं व्यवस्थित कलर येतो आणि तरी पण येते भाजीला, चव पण लागते गरम पाणी घातल्यामुळे. तर आता यामध्ये तुम्हाला किती पाणी ऍड करायचे ते करू शकता. आता मला एवढंच पाहिजे म्हणून मी एवढंच टाकते. तर आता 10 मिनिट आपण शिजायला ठेवू. आता बघूया शिजली का. वाव, किती मस्त शिजले बघा. कलर पण छान आलेला आहे. आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकू. एकच नंबर. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थोड्या वेळाने जेवण करणार आहे, तर त्यांना टेस्ट करायला देऊ अरुणला.
आपली भाजी टणटणा. तर चला आता आज जेवणामध्ये आहे कुरडईची भाजी, चपाती आणि काकडी. मस्त झाले. तुम्ही पण अशी बनवून खावा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा बाय. आता सगळी भांडी झालेली आहेत. आता सगळी रात्रीची काम झालेलं आहे आणि ते दूध गरम करून ठेवलेलं आहे. आता थोडंसं गार झालं ना त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. चला आता ही भांडी पण मला ठेवायची तर सुकण्यासाठी ठेवलेलं आहे. देवाऱ्याच्या खाली एक बॉक्स आहे. तर मी तिथे असं सामान ठेवलेलं आहे. हे पूर्ण सगळं देवाऱ्याचं सामान आहे जे लागतं त्याला त्यासाठी. आणि मी एक दिवस होम टूर दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की पहा, त्याला वेळ भेटणार. मालिश मालिश. आरोही बघा आता किती वाजलेत. तिचा ना ऑनलाईन होमवर्क असतं त्यामुळे तिला मोबाईल दिला आहे. आणि मी का हसले कारण का टी व्ही बंद झाली की तिला अभ्यास सुचतो. तुमचे पण मुलं असंच करतात का हे कमेंट करून नक्की सांगा. तर आजच्या पुरते एवढेच. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या. फ्रेंड्सला आरोही स्टडी करते आणि मी तिची स्टडी पण घेते. आणि तिचा ऑनलाईन होमवर्क असतो ना त्यामुळे तिला आता मोबाईल दिलेला आहे माझा जुना. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. बाय. आता लवकर लवकर करून टाका म्हणजे मला पण व्हिडिओ बनवायचं मला एक उत्स्फूर्त कॉन्फिडन्स भेटेल. त्यामुळे खरंच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया. गुड नाईट. बाय.